नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही पाहत आहात कृषी नेटवर्क 2.0 चॅनल। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठळक बातम्या घेऊन आलो आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला कोठेही स्किप करू नका। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आपल्या कृषी नेटवर्क 2.0 चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर जाणून घेऊया सविस्तर अपडेट। महाराष्ट्रात मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी समकक्ष शैक्षणिक सवलत मंजूर केल्या। शिष्यवृत्ती व फी परतावा मिळणार आहे। योजना 2026-27 पासून लागू होईल। विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला। राज्यात अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस। शेतकऱ्यांना खबरदारीचे आवाहन। विदर्भात 4 दिवस पावसाचा अंदाज। नागपूरसह विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस। विजांच्या कडकडाटाची शक्यता। उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार। IMDने सतर्क राहण्याचे आवाहन केले। इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा। इस्रायलमध्ये शिवरायांचा पुतळा उभारला जाणार। ही घोषणा इस्रायलच्या वाणिज्य दूतावासाने केली। महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब। सर्वत्र स्वागत होत आहे। 300 कोटी वृक्ष लागवड मोहीम। महाराष्ट्र सरकारची मोठी हरित मोहीम। 300 कोटी झाडे लावण्याची उद्दिष्ट। पर्यावरण संवर्धनावर भर। वन मंत्र्यांची माहिती। शेतकऱ्यांसाठी पावसाची आनंद वार्ता। राज्यात मान्सून वेगाने पुढे सरकत आहे। खरीप हंगामाला मदत होणार। पेरणीसाठी अनुकूल वातावरण। शेतकऱ्यांमध्ये उत्साह। महाराष्ट्रात निवडणूक यादी पुनरावलोकन। विशेष पुनरावलोकन मोहीम सुरू होणार। 30 जूनपासून प्रक्रिया सुरू। 7 ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध होईल। निवडणूक आयोगाची माहिती। मुंबईसाठी 1 लाख रोपे उपलब्ध। हरित महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत निर्णय। मुंबईत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण। पर्यावरण संरक्षणावर भर। नागरिकांचा सहभाग वाढणार। केरळमध्ये रेड अलर्ट। मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी। मान्सूनचा प्रभाव वाढला। अनेक भागामध्ये पूर स्थितीची शक्यता। प्रशासन सज्ज। उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम। दिल्लीसह अनेक राज्यात तापमान वाढले। लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पाणी पिण्याचे आवाहन देखील करण्यात आले। तसेच आरोग्य विभाग सतर्क। पर्यावरण दिनानिमित्त विशेष उपक्रम। राज्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण। पर्यावरण जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले। यात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। हरित महाराष्ट्राचा संदेश। ग्रामीण रस्ते विकासाला गती। दुर्गम भागातील रस्ते सुधारण्यावर सरकारचा भर। नवीन प्रकल्पांना मंजुरी। वाहतूक सुलभ होणार। याचाच गावांना फायदा मिळणार। वन्यजीव संरक्षणासाठी उपाययोजना। फळझाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड। वन्य प्राण्यांना जंगलातच अन्न उपलब्ध होणार। मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न। यासाठी वन विभाग सक्रिय। महाराष्ट्रात हवामान बदलाचे परिणाम। काही भागात पाऊस तर काही ठिकाणी उष्णता। शेतकऱ्यांना हवामान अपडेटचे आवाहन। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज। नागरिकांनी काळजी घ्यावी। आजच्या मुख्य हायलाइट। राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे। शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय। पर्यावरण व विकासावर सरकारचा भर। आजचा दिवस घडामोडींनी गजबजलेला ठरला। मित्रांनो, PM किसान, नमो शेतकरी आणि कर्जमाफी इतर सर्व प्रकारच्या प्रत्येक अपडेट शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे अधिकृत माहिती मिळताच आम्ही तुम्हाला सर्वात आधी अपडेट देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या कृषी नेटवर्क 2.0 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच अपडेट सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।